खिडकीबाहेर पाऊस, हातात गरम गरम चहा आणि सोबतीला गरमागरम भजी, हे सगळ्यांनाच हवं असतं. आज आपण बनवूया मक्याची भजी. सर्वात पहिलं मिरची आणि लसूण मिक्सरवरून बारीक वाटून घ्यायचे. त्याच मिक्सरमध्ये आपण थोडे थोडे करून मक्याचे दाणे टाकूया. याला फक्त पल्स करून घ्यायचे, म्हणजे दाणे तोडून घ्यायचे, पूर्ण क्रश करायचे नाही आहेत. तुम्ही हवं असेल तर खलबत्त्याचा वापर करून सुद्धा ह्याला तोडून घेऊ शकता. हे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. ह्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि मी ह्याच्यामध्ये साधारणतः पहिल्या सुरुवातीला 1 चमचा तांदळाचं पीठ टाकते आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग वाटलं तर आपण अजून त्याच्यामध्ये टाकू शकतो. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरू शकता तुम्ही. याच्यामध्ये हळद टाकणार आहोत आपण, याच्यात थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत, जिरं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळ्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. मी मिरच्या 2च वापरल्या होत्या तिखट कमी करण्यासाठी. तुम्ही मिरच्या अजून वाढवू शकता. आणि मिक्स केल्यानंतर जर तुम्हाला वाटते की मला अजून थोडंसं पीठ टाकायची गरज आहे तर टाका, पण खूप जास्त पीठ टाकू नका, नाहीतर ते फक्त पीठ लागेल. आणि मका जास्त वाटून घेऊही नका, नाहीतर त्याला पाणी सुटत राहील आणि टाकलेलं पीठ कमीच पडेल. भजी छान गरमागरम तेलात तळण्या अगोदर आपण याच्यात किंचित खायचा सोडा टाकणार आहोत, त्यामुळे त्या छान हलक्या होतात. पावसाळा आता सुरू झाला आहे, वाट कसली पाहताय? नक्की ट्राय करा.